बारामती नगर परिषदेसाठी 33 नगरसेवकांचा आज फैसला होणार आहे। बारामतीत 66.92% मतदान झाले। चुरशीच्या लढतीत मतदानाचा टक्का वाढलाय। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आज मतमोजणी होणार आहे। तर बारामतीत चुरशीची लढत पाहायला मिळते। मतदानाचा टक्का वाढलेला आहे। आता मतदारांनी कौल कुणाला दिलाय हे पाहणं महत्त्वाचं आहे। थोड्या वेळातच हे चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात होईल। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। नवनाथ, एकूणच काय परिस्थिती होती या संपूर्ण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत? नक्कीच प्रणिता, आज राज्यभरामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि महत्त्वाची जे नगर पंचायत आहे ती बारामती नगर परिषद आहे आणि या नगर परिषदेच्या मतमोजणीला देखील आज सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे। खऱ्या अर्थाने या ठिकाणी अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवार यांची राष्ट्रवादी, बसपा, भाजप आणि शिवसेना अशी लढत जी आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने या मतमोजणीला 10 वाजता सुरुवात होणार आहे आणि या मतमोजणीमध्ये एकूण 20 टेबल ठेवण्यात आलेले आहेत आणि एकूण 6 फेऱ्यामध्ये ही जे आहे मतमोजणी होणार आहे। खऱ्या अर्थाने 2च तासामध्ये हा निकाल जो आहे तो स्पष्ट होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच या मतमोजणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थाने या बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनेक वर्षापासून या बारामती नगर परिषदेवर एक हाती सत्ता आहे आणि या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या विरुद्ध सर्वच पक्ष जे आहेत ते एकवटले होते। खऱ्या अर्थाने या ठिकाणी शरद पवार यांची राष्ट्रवादी यांनी देखील आपले उमेदवार उभे केलेले होते आणि या ठिकाणी त्यांचेच पुतणे योगेंद्र पवार यांनी त्यांना आव्हान दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। खऱ्या अर्थाने या ठिकाणी बसपाचे उमेदवार देखील काटेकी टक्कर देणार असल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच आता या 2 तासामध्ये सर्व निकाल जो आहे तो स्पष्ट होणार आहे। यामुळे अजित पवार हे पुन्हा एकदा या बारामती नगर परिषदेमध्ये एक हाती सत्ता राखणार का हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। अगदीच नवनाथ, आपण जर पाहिलं तर अजित पवार किंवा पवार घराण्याचीच बारामतीवर चलती असल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजपनं ही चांगलीच कंबर कसली होती आणि यावेळी आपण बारामतीत सत्ता मिळवू असंच कुठेतरी निर्णय भाजपकडून घेण्यात आला आणि त्याच तयारीनं पुढे भाजप लढलं। त्यामुळे भाजपची कशी स्थिती आहे बारामतीत आणि आजच्या निकालात काही वेगळे बदल हे पाहायला मिळतील का? नक्कीच प्रणिता, भाजपने देखील या ठिकाणी आपले उमेदवार उभे केलेले असले तरी भाजप मात्र या ठिकाणी पूर्ण ताकदीने उतरला नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी भाजपकडून कुठलीही प्रचार सभा घेण्यात आलेली नाही। एकूणच या ठिकाणी वरिष्ठ नेते तर सोडाच, पण बारामतीतील काही भाजपचे प्रमुख नेते आहेत त्यांनी देखील कोपरा सभा देखील या ठिकाणी घेतलेली नाही। यामुळे एकूणच या बारामती नगर परिषदेमध्ये भाजपने उमेदवार जरी उभे केले असले तरी त्यांचं पारड जे आहे ते कुठेही दिसताना आपल्याला पाहायला मिळत नाही। यामुळे एकंदरीतच या ठिकाणी अजित पवार यांची चलती असल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी खरी लढत जी आहे ते बसपाचे उमेदवार काळूराम चौधरी यांनी टक्कर दिल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी योगेंद्र पवार यांनी देखील आपले उमेदवार उभे केलेले होते, मात्र या ठिकाणी त्यामुळे आता मतदारांनी कौल कुणाला दिलेला आहे आणि बारामती नगरपालिकेवर काय कोणाचा झेंडा फडकतो त्याकडे लक्ष लागलेलं आहे। वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।